आपण पुण्याच्या या सगळ्या परिस्थितीकडे विस्ताराने येणारच आहोत. मात्र त्याआधी या सगळ्या 48 जागांच्या लढती ज्या होत्या, ज्या महत्वाच्या होत्या, अशा लढती कुठल्या कुठल्या होत्या याच्यावर आपण एक नजर टाकणार आहोत. त्याच्यावर आपण जरा एक नजर टाकूया. राजश्री पाटील या ज्या आहेत त्या आणि संजय देशमुख यांची लढत जी आहे ती खरं तर महत्वाची यासाठी मांडली गेली होती, कारण राजश्री पाटलांना अगदी शेवटी त्यांची उमेदवारी जी आहे ती यवतमाळ वाशिम मधनं जाहीर झालेली होती. या सगळ्या जागेवर खूप मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रोवर्सी झाल्याचं आपल्याला दिसून येत होतं, कारण राजश्री पाटील या ज्या आहेत त्या हेमंत पाटील जे मागच्या वेळेस खासदार होते आणि हिंगोलीतनं ते खासदार म्हणून त्यांची निवड झालेली होती, त्यांच्या या पत्नी आहेत. असं पत्नी आहेत. मात्र हेमंत पाटलांना हिंगोलीतून तिकीट देण्यासाठी एकनाथ शिंदेना घरचा आहेरच मिळाला असं म्हणायला हरकत नाही. खूप मोठ्या प्रमाणावर विरोध झालेला होता आणि त्यामुळे दोन हेमंत आणि एक यांच्या शेवटच्या नावापर्यंत त्यांना तिकीट मिळणार की नाही मिळणार असा विषय होता. त्यानंतर अनुप धोत्रे जे आहेत जे अकोला लोकसभा मतदारसंघातनं उभे होते, त्यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत होतं. आणि दुसऱ्या बाजूला अभय काशीनाथ पाटील जे आहेत जे काँग्रेसचे आहेत आणि हे स्वतः अभय पाटील जे आहेत ते काँग्रेसचे आहेत आणि त्याबरोबरीनं ते स्वतः डॉक्टर आहेत, उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे अकोल्यातनं कदाचित यांचा विजय जो आहे तो महत्वाचा मानला जात होता. मात्र एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व राजकारणामध्ये देण्याचा प्रयत्न केला गेला, पण आता जनतेनं त्यांना नाकारलं गेलं. आपण याआधीच ज्यांच्याशी चर्चा केलेली आहे ज्यांच्याविषयी, त्या म्हणजे नवनीत राणा आणि बळवंत वानखेडे यांच्यातली महत्वाची समजली जाणारी अशी जी लढत आहे त्यामध्ये बळवंत वानखेडे जे काँग्रेसचे आहेत यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि चंद्रकांत खैरे त्याबरोबरीनं संदीपान भुमरे यांचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यांची चर्चा जी आहे यांची सातत्यानं झालेली आपल्याला दिसून येत होती. चंद्रकांत खैरेंनी अनेक वल्गना केल्याचं आपल्याला दिसून येत होतं. मात्र औरंगाबादच्या म्हणजे संभाजीनगरच्या जनतेनं त्यांना नाकारल्याचं आपल्याला दिसून येतंय आणि त्यांचा पराभव जो आहे तो झालेला आहे. चर्चेतली जाणारी आणि देशातली सगळ्यात महत्वाची समजली जाणारी अशी बारामती लोकसभा मतदारसंघातली निवडणूक आहे, ज्यामध्ये सुप्रिया सुळे ज्या आहे ज्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या होत्या त्यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येते. आणि सुनेत्रा पवार यांनी आपला पराभव मान्य करून त्या पद्धतीच्या पोस्टही त्यांनी लिहिलेल्या आहे, जनतेशी संवादही त्यांनी साधलेला आहे. त्यापुढे बीड लोकसभा मतदारसंघ ही चर्चेतली होती. बजरंग सोनवणे यांचा विजय चर्चेला जात होता. या आधीही जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे होते आणि त्याबरोबरीनं पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षणाचं प्रकरण भोगलं का असंही सांगितलं जात आहे, कारण पंकजा मुंडेंचं नाव सातत्यानं चर्चेत होतं. मात्र तरीही त्यांचा 7,000 मतांनी जो आहे तो पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंत या सगळ्या मतदानावर आक्षेपही घेतला गेला आणि पुन्हा फेरमतदान एका पद्धतीनं करून त्याचा निकालही जाहीर केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. सुनील मेंढे जे भाजपचे होते भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघातनं ते भाजपकडून लढत होते, मात्र त्यांचा पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि डॉक्टर प्रशांत पडोळे जे काँग्रेसचे होते त्यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्याबरोबरीनं भिवंडी लोकसभा मतदारसंघ जो आहे जो साधारणतः मुंबईचा समजला जातोय, मुंबईच्या आसपासचा आहे, याच्यामध्ये बाळ्या मामा या नावानं प्रसिद्ध असलेले सुरेश म्हात्रे यांचा एकंदरीत विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि कपिल पाटील जे भाजपकडनं लढत होते त्यांचा मात्र पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पुढची जो मतदारसंघ जो आहे तो म्हणजे बुलढाणा. थोडासा विदर्भातला असा हा मतदारसंघ जरी असला तरी यामध्ये प्रतापराव जाधव जे आहे यांचा विजय झालेला आहे आणि नरेंद्र खेडकर जे शिवसेना मात्र
उद्धव बाळासाहेब गटाचे होते त्यांचा पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. या पुढची लढत जी आहे ती चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातली आहे. याच्याही तिकिटावरनं साधारणतः एकंदरीतच खूप गडबड गोंधळ झाल्याचं आपल्याला दिसून येत होतं. प्रतिभा धानोरकर ज्या काँग्रेसच्या होत्या त्यांनी आपल्याला तिकीट मिळावं म्हणून सातत्यानं बैठकी घेतल्या आणि काँग्रेसचे जे महत्वाचे नेते त्यांना भेटण्यासाठी त्या गेल्या आणि अगदी शेवटी त्याच्या याच्यावरची कॉन्ट्रोवर्सी जी आहे ती बंद झाली आणि प्रतिभा धानोरकर यांना त्या जागेसाठी तिकीट मिळालं दिसून येते. पण या जागेसाठी त्यांना जरी तिकीट मिळालं असलं तरी महत्वाची समजली जाणारी ती लढत होती उस्मानाबाद आणि अर्थातच धाराशिव लोकसभा मतदारसंघातनं अर्चना पाटील यांचा पराभव होऊन ओमराजे निंबाळकर जे शिवसेना गटाचे म्हणजेच उद्धव बाळासाहेब गटाचे आहेत त्यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. यांच्या विजयामागे साधारणतः शिवसेनेचाच किंवा एक महत्वाचा समजला जाणारा असा तो मतदारसंघ होता आणि सुरुवातीपासूनच निंबाळकर हे पुढे होते. पुढची महत्वाची लोकसभा मतदारसंघ जो आहे तो म्हणजे धुळे. डॉक्टर सुभाष भामरे जे आहे हे पराभूत झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. डॉक्टर विरुद्ध डॉक्टर अशी ही लढत जरी असली तरी ती अतिशय महत्वाची होती. पुढच्या डॉक्टर ज्या आहेत त्या म्हणजे डॉक्टर भारती पवार ज्या भाजपमधनं होत्या आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातनं त्या लढत होत्या त्यांचा मात्र पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कांदा प्रकरण जे आहे कांद्याचे वाढते भाव या सगळ्या मागे त्यांना याचा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे आणि भास्कर भगरे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आहेत त्यांचा मात्र इथे विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अशा पद्धतीनं गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्येही आपल्याला थोडंसं याच पद्धतीचं चित्र बघायला मिळतंय. अशोक नेते हे भाजपकडनं होते त्यांचा मात्र पराभव होऊन डॉक्टर नामदेव किरसान जे काँग्रेसचे आहेत त्यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. विदर्भामध्ये काँग्रेसची चांगलीच चलती बनलेली आहे असंही आपल्याला यामध्ये दिसून येत आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघ कशा पद्धतीने परफॉर्म करताय यावर आपण एक नजर टाकतोय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील माने हे जरी विजयी झालेले असले तरी सत्यजित पाटील यांनी मात्र त्यांना करडी म्हणता येईल किंवा चुरशीची म्हणता येईल अशी लढत दिलेली आहे. सातत्यानं मतदान च्या काउंटिंग मध्ये सत्यजित पाटील हे पुढे होते मात्र 1, 2 आणि नंतर शेवटच्या 3 फेऱ्यांमध्ये धैर्यशील मानेंनी बढत घेतली आणि अखेरीस धैर्यशील माने हे विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यामध्ये कुणाला उमेदवारी द्यायची यावर प्रचंड कॉन्ट्रोवर्सी झालेली होती. त्या कॉन्ट्रोवर्सीचा एकंदरीत परिणाम आपल्याला दिसून येतोय. नागेश आष्टेकर हे जे आहेत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे आहेत त्यांचा विजय झालेला आहे आणि बाबूराव कोहळीकर हे यांचा जो आहे तो पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. या पुढची लढत आहे ती म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघात इथनं स्मिता वाघ ज्या आहेत ज्या भाजपकडनं होत्या त्यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि करण पाटील यांचे जो आहे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे होते त्यांचा मात्र पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघू शकतो की डॉक्टर कल्याणी काळे यांचा जे काँग्रेसचे होते त्यांचा विजय झालेला आहे आणि रावसाहेब दानवे जे सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये होते कॉन्ट्रोवर्सीमध्ये सातत्यानं त्यांच्याकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे स्टेटमेंट केले जात होते त्यांचा मात्र पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पुढे आपण बघतोय की कल्याण लोकसभा मतदारसंघ अगदी एकनाथ शिंदेचा परफॉर्मन्स कसा असेल तर श्रीकांत शिंदेच्या परफॉर्मन्स वरनं तो काउंट केला जात होता. त्यामुळे श्रीकांत शिंदेचा विजय होईल की नाही होईल काय होईल या पद्धतीकडे तिकडे लक्ष दिलं जात होतं आणि श्रीकांत शिंदेना टक्कर देणाऱ्या वैशाली दरेकर ह्या तिथे उभ्या होत्या. मात्र या सगळ्या टक्करमध्ये संघर्षामध्ये
डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा अखेरीस विजय झालेला आहे आणि उद्धव बाळासाहेब गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांवर जर आपण नजर टाकली तर इथे शाहू महाराज जे आहेत ते विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि संजय मांडलिक यांचा मात्र पराभव झालेला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातनं आपण बघतोय की डॉक्टर शिवाजी काळगे जे आहे यांचा विजय झालाय, तर सुधाकर शृंगारे यांचा मात्र पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. माढा लोकसभा मतदारसंघ सातत्यानं यावर प्रचंड चर्चा आपल्याला झालेली दिसून येत होती. तिथे अखेरीस निंबाळकर म्हणजेच रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाल्याचा आपल्याला दिसून येत आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसतंय. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये अतिशय चर्चा झालेली होती. त्या बरोबरीनं पुढे आपण बघतोय की मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे यांचा विजय झालेला आहे आणि संजय वाघेरे पाटील जे उद्धव बाळासाहेब गटाचे होते त्यांचा एकंदरीतच पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. मुंबई उत्तरची समजली जाणारी सेलिब्रिटीची एक मतदारसंघ जो आहे त्यामध्ये वर्षा गायकवाड ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत. मात्र उज्ज्वल निकम यांनी त्यांना चुरशीची लढत दिली आहे, टक्कर दिली आहे असं म्हणायला हरकत नाही. उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर करायला अत्यंत उशीर झाला असं, कारण तिथे नक्की कुठला चेहरा द्यायचा यावर सातत्यानं चर्चा होत होती आणि हा सेलिब्रिटी फेमस म्हणजे ऍक्टर नसतील पण उज्ज्वल निकम हे ऍडव्होकेट म्हणून आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाचे होते हे सगळं आपण पाहिलेलं होतं आणि त्यांनी भाजपकडून मुंबई उत्तर मध्यमध्ये ही जागा जी आहे ती लढलेली होती. मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि अखेरीस वर्षा गायकवाड या खासदार झालेल्या आहेत. उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघू शकतो की संजय दीना पाटील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे होते त्यांचा विजय झालेला आहे, तर त्यांना लढत देणारे मिहीर कोटे जे भाजपकडनं लढत होते त्यांचा मात्र पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघतोय की अमोल कीर्तीकर जे उद्धव बाळासाहेब गटाचे होते त्यांचा कुठेतरी एका बाजूने आपण बघतोय की पराभव झालेला आहे आणि रवींद्र वायकर हे मात्र विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये समजली जाणारी महत्वाची अनिल देसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचं एक महत्वाचं नाव होतं. महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्यांनी अनेक महत्वाची पदही भूषवलेली होती. मात्र राहुल शेवाळे यांचे जे तिथल्याच गटाचे आधीचे खासदार होते त्यांनी मात्र यांना लढत दिलेली आहे आणि त्यामध्ये राहुल शेवाळे यांचा पराभव झालाय, तर अनिल देसाई जे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे आहेत यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. या बरोबरीनं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये महत्वाचं समजलं जाणारं नाव होतं ते म्हणजे यामिनी जाधव यांचं. ज्या वेळेस एकनाथ शिंदे हे जे आहेत ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये होते त्यावेळेला आपण बघतोय की त्यांनी सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदेची साथ जी आहे ती दिलेली होती. असं जरी असलं तरी त्यांचा मतदारसंघावरचा पगडा जो आहे तो महत्वाचा समजला जात होता. मात्र लोकांनी जे आहे आमदार म्हणून त्यांना स्वीकारलं होतं, मात्र खासदार म्हणून त्यांना नाकारलंय आणि अरविंद सावंत जे शिवसेना गटाचे आहेत, उद्धव बाळासाहेब गटाचे आहेत, त्यांचा मात्र स्वीकार केल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि जनतेनं, दक्षिण मुंबईच्या जनतेनं त्यांच्या बाजूने कौल दिलेला आहे. अहमदनगरची लोकसभा मतदारसंघातली जी ही निवडणूक होती ही महत्वाची समजली जात होती, कारण निलेश लंके हे नाव जे आहे
ते रॉ मध्ये आपण बघू शकतो की निलेश लंकेंचा फेस जो आहे तो रॉ मध्ये समजला जात होता. सामान्यातला कार्यकर्ता म्हणून त्यांचं नाव लौकिक होतं. मात्र ते आधी राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटांबरोबर होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा निवडणूक जेव्हा जाहीर व्हायच्या आधी त्यांनी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आणि तिथनं त्यांनी लोकसभा मतदारसंघ जो आहे तो लढवला आणि अखेरीस त्यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि संजय विखे पाटील जे भाजपमध्ये गेलेले होते, ते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी जरी असले तरी भाजपमधला हा चेहरा जो आहे तो पराभूत झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि निलेश लंके हे विजयी झालेले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये अर्थातच नितीन गडकरी यांचा पगडा आहे हा आणि तो त्यांनी कशा पद्धतीचा आहे ते सिद्ध पुन्हा एकदा केलेलं आहे. आणि अगदी भाजपमध्ये नसले तरी इतर लोकही त्यांनी आत्मसात केलेली होती. इतर पक्षातले लोकही त्यांनी आपल्या बरोबरीनं ओढले आणि शेवटी आपण बघतोय की त्यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पण त्यांच्या बरोबरीनं उभं असलेले जे काँग्रेसचे नेते होते त्यांची हार झालेली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघतोय की प्रतापराव चिखलीकर जे भाजपचे होते त्यांचा पराभव झालेला आहे आणि वसंत चव्हाण जे काँग्रेसचे आहे ते मात्र विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अशा पद्धतीनं आपण सध्या एक नजर टाकतोय. जे नवीन प्रेक्षक आलेले आहेत त्यांनाही मी विचारतीये की तुमच्या भागातला खासदार कोण आहे हे तुम्हाला माहिती झालंय का? नसेल तर तुमचा भाग सांगा, आम्ही तुम्हाला तुमच्या भागातला निकाल नक्की कळवू. नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये हिना गावितांचा ज्या भाजपमधनं महत्वाच्या समजल्या जात होत्या त्यांचा पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि त्यांच्या बरोबरीनं जे उभे होते ते म्हणजे काँग्रेसचे गोपाल पाडवी यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघू शकतो की राजाभाऊ वाजे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे होते ते विजयी झालेले आहेत आणि त्याबरोबरीनं हेमंत गोडसे जे शिवसेनेचे होते, अर्थात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत जी आहे ती आपल्याला दिसून येते आणि त्यामध्ये हेमंत गोडसे हे पराभूत झालेले होते आणि राजाभाऊ वाजे यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्याबरोबरीनं उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ जो आहे याच्यामध्ये पियुष गोयल जे आहे जे भाजपचे विजयी झालेले आहेत आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांचा पराभव झाल्याचं आपल्याला दिसतंय. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर हेमंत सवरा जे भाजपचे आहेत त्यांचा विजय झालेला आहे आणि भारती कामडी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे आहेत त्यांचा मात्र पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. महादेव जानकरांचा जो आहे तो पराभव झालेला आहे आणि संजय जाधव यांचा विजय झालेला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ सेंट्रल समजलं जाणारं पुणे जे आहे सध्या भाजप असेल राष्ट्रवादी असेल दोघेही याच्यावर काबीज करण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामध्ये रवींद्र दंगेकर हे नाव अतिशय चर्चेत होतं. मात्र खासदार म्हणून जनतेनं त्यांना नाकारल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि मुरलीधर मोहोळ विजयी झालेले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांचा दणदणीत विजय झाला आणि अनंत गीते यांचा पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये राजू पारवे जे शिवसेनेकडनं होते त्यांचा पराभव झालाय आणि श्यामकुमार बर्वे जे काँग्रेसचे आहेत त्यांचा राजू पारवेंचा पराभव झालेला आहे आणि श्यामकुमार बर्वे जे काँग्रेसचे आहेत त्यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये विनायक राऊत जे उद्धव बाळासाहेब गटाचे होते त्यांचा पराभव झालेला आहे आणि नारायण राणे यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसे जे आहेत त्या विजयी झालेल्या आहेत व श्रीराम पाटील जे राष्ट्रवादी गटाचे होते, राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे होते त्यांचा मात्र पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आपण नजर टाकतोय लोकसभा मतदारसंघामधनं महाराष्ट्रातलं चित्र नक्की काय होतं त्यावर.
चंद्रहार पाटील जे आहेत त्यांचा पराभव झालेला आहे, संजय काका पाटील यांचाही पराभव झालेला आहे आणि अपक्ष म्हणून उभे राहणारे विशाल पाटील यांचा जो आहे तो दणदणीत इथे विजय झालेला होता. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झालेली होती, त्यावर आपण नंतर चर्चा करणारच आहोत. पुढचा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो आहे सातारा लोकसभा मतदारसंघ. यामध्ये उदयनराजे भोसले यांनी आपला शिक्का जो आहे तो मोर्तब केलेला आहे आणि शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे आहेत त्यांनी त्यांचा पराभव झाल्याचा आपल्याला दिसून येत आहे. पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ. यामध्ये भाऊसाहेब वागचोरे हे उद्धव बाळासाहेब गटाचे होते आणि त्यांचा विजय झालेला आहे आणि त्याबरोबरीने सदाशिव लोखंडे यांचा मात्र पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पुढचा लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ. सेलिब्रिटी असणारे डॉक्टर अमोल कोल्हे यांचा पराभव होईल असं सातत्यानं सांगितलं जात होतं, पण एक्झॅक्ट चित्र उलट दिसतंय आपल्याला. आता अमोल कोल्हे यांनी आपल्या विजयाचा शिक्का जो आहे तो मोर्तब केलाय आणि शिवाजी आढळराव पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस गटातून लढत होते त्यांचा मात्र पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पुढचा लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ. राम सातपुते यांनी त्यांची उमेदवारी जाहीर होताच एक पत्र लिहिलं होतं प्रणिती शिंदेंना आणि सोलापूरची लेख असा त्यांचा उल्लेख केलेला होता. हे सगळे पेत्रे जे आहेत ते लोकांनी नाकारले आणि अखेरीस पुन्हा एकदा प्रणिती शिंदे या दणदणीत विजयानं लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर मधनं त्यांना लोकांनी निवडलं, आत्मसात केलेलं आहे. पुढचा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ. इथे आपण बघतोय की नरेश म्हस्के हे शिवसेना गटाचे आहेत आणि त्यांचा विजय झालेला आहे. राजन विचारे ज्यांचं नाव सातत्यानं चर्चिलं जात होतं त्यांचा मात्र पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अशा पद्धतीनं आपण बघतोय की वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये अमर काळे जे राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे पवार गटात होते त्यांचा मात्र विजय झालेला आहे आणि रामदास तडस यांचा पराभव झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या 48 जागांच्या या लढती होत्या.